पण आता एक महत्त्वाची बातमी, माळेगाव कारखान्यासाठी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। ब वर्गातील मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे। 102 मतदारांपैकी 101 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला होता। ब वर्ग गटातून अजित पवार सध्या आघाडीवर आहेत असं कळतंय। 2 फेऱ्यामध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। एकूण 4थी मतमोजणी सध्या या घडीला सुरू आहे। साखर कारखान्याची निवडणूक ही पूर्णपणे वेगळ्या स्वरूपात असते। ती काही ईव्हीएमवर होत बॅलेट असतं, त्याला मतदार जो काही साखर कारखान्याचा सभासद आहे तो मतदान करतो आणि त्याच्यासाठी मग त्या सील असलेल्या मतपेट्यातनं हे ज्या मतदान केंद्रावरती मतदान झालेलं आहे ते मतदान हे या स्ट्रॉंग रूममध्ये आणलं गेलं होतं सुरुवातीला। आणि समोर तुम्ही बघत आहात की ज्या मतपेट्या आहेत त्याचं सील म्हणजे किती मोठी शासकीय प्रक्रियासुद्धा याच्यात करायला लागते। आता हे सील काढायचं, आधी तर ह्या सगळ्या मतपेट्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या होत्या। या क्षणाला स्ट्रॉंग रूममधून काढलेल्या मतपेट्या बाहेर आणलेल्या आहेत, टेबलवरती ठेवलेल्या आहेत आणि त्या ठेवलेल्या टेबलच्या वरच्या ह्या मतपेटी ह्या त्याचं सील उघडण्याचं काम सध्या सुरू आहे। अत्यंत चुरशीची ही निवडणूक यामुळे झाली कारण अजित पवार स्वतः ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले, राज्याचे उपमुख्यमंत्री, आणि त्यांना ही निवडणूक सोपी नाही आहे असं दिसायला लागलं। कारण त्यांच्या विरोधातले जे चंद्रराव तावरे आहेत, जे पूर्वी पण ह्या साखर कारखान्याचा कारभार बघायचे, त्यांनी कडवी लढत दिली। त्यांची असलेली समाजातली प्रतिमा आणि त्याच्या विरोधामध्ये अजित पवार यांची कार्यक्षमता असं ह्या निवडणुकीचं रूप आलं। आणि हळूहळू तुम्ही आता हे दृश्य बघताय की या मतपेट्या उघडण्याचं काम सुरू झालं आहे आणि पहिलाच जो कौल असेल तो अजित पवार ज्या ब गटातनं निवडणूक लढत आहेत त्याच्यासाठीच आहे। आणि हे जे सगळे गटाचे प्रतिनिधी आहेत, वेगवेगळ्या जे पॅनल होते त्या पॅनलचे प्रतिनिधी आहेत, ज्यांच्या समक्ष आता हे प्रत्येक मतपेटीचं सील उघडलं जातं आहे। सोपी नाही आहे ही प्रक्रिया, कारण मागच्या वेळेला ज्या पद्धतीनं तणाव निर्माण झाला आणि ही पहिली पेटी ज्याचं सील उघडलेलं आहे ही अशी दिसते। आता बघा, ही सील उघडलेली मतपेटी आहे, ज्या मतपेटीमध्ये प्रत्यक्षामध्ये जे मतदान झालेलं आहे ते नोंदवलं गेलेलं होतं। ते बॅलेट आता बाहेर काढतील आणि पलीकडच्या बाजूला जी सील उघडलेली पेटी आहे ती पेटी आता त्या पेटीतनं एक एक करत जो मतदानाचा भाग सभासदांनी बजावला आहे, म्हणजे जे त्यांचं बॅलेट आहे ते तिथे प्रत्यक्षामध्ये येईल आणि मग मतमोजणीला सुरुवात होईल। प्रत्येक टेबलवरती मिळून जवळपास 234 कर्मचारी वेगवेगळ्या विभागाचे हे या ठिकाणी आणण्यात आले आहेत, जे काम करतात मतमोजणीचं। हे सील काढण्याची प्रक्रिया, त्याच्यासाठीचं ट्रेनिंग हे कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे आणि प्रत्यक्षात जे मत आहे ते खाली टाकलेत आता बॉक्समध्ये, तेही मी तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये ह्या मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। त्याच्यात दिसतं तुम्हाला की त्या मतपेट्यातनं जे मतं आहेत ती मतं काढली जात आहेत। प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होईल आणि ही मतमोजणीची प्रक्रिया ही साधारणपणे रात्री उशिरापर्यंत चालेल असं दिसतंय, कारण मतदान जरी कमी असलं 88.88% एवढं विक्रमी मतदान झालं आहे। आणि बघा, लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये जितक्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतात त्या अधिक चुरशीनं लढल्या जातात, त्याचं हे आणखीन एक उदाहरण। आणि त्या चुरशीनं लढल्या जातात म्हणून मतदानाचा टक्काही वाढतो, त्याचं हे दुसरं उदाहरण। जसं ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढलेला दिसतो तुलनेनं विधानसभा आणि लोकसभेच्या। त्याचं कारण हे आहे, आता ही प्रत्यक्षात त्या पेटीतली मतपत्रिका खाली टाकण्याचं काम सुरू आहे आणि मग ही प्रक्रिया आता मतमोजणीच्या दृष्टीने सुरू होईल। हे जे मतदान केलेले गठ्ठे आहेत ते गठ्ठे हे एकत्रित होऊन जेवढं मतदान झालेलं आहे त्याप्रमाणे त्याची विभागणी होईल आणि विभागणीनुसार प्रत्यक्षामध्ये ही मतमोजणी सुरू होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, माळेगाव, बारामती।